बुद्ध हे बौद्धांचे आहेत, बरोबर ना? का सगळ्यांचे आहेत? बुद्ध बौद्धांचे आहेत का सगळ्यांचे आहेत? बोला ना. बुद्ध कुठल्या जातीचे होते? हा नाही, बुद्ध ज्या वेळेला होते त्यावेळेला वर्ण व्यवस्था त्यांच्या गणामध्ये नव्हती. बुद्ध अशा समाजात त्यांना असं म्हटलं जातं की बुद्ध हे राजपुत्र होते. ज्या समाजामध्ये राजाच नव्हता तिथं राजपुत्र कसा असू शकतो? बुद्ध हे शाक्य गणसंघाचे सदस्य होते. हा शेतकऱ्यांचा गणसंघ होता. त्यांना क्षत्रिय म्हणत असत, क्षत्रिय नव्हे. त्या गणामध्ये क्षत्रिय म्हणजे कुठे येते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, तिथं क्षत्रिय. क्षत्रिय म्हणजे खेती करणारे, शेती करणारे ते क्षत्रिय. त्यांच्यामध्ये वर्ण जात काही नव्हती. आता एकच त्यांचा गण होता असं नाही. गंगेच्या उत्तरेला, गंगेच्या दक्षिणेला, यमुनेच्या बाजूला, पलीकडच्या बाजूला असे सिंधू नदीपर्यंत अनेक गण होते. गण याचा अर्थ की ज्या समाजामध्ये खाजगी मालमत्ता कोणाची नसते, शेती खाजगी नाही, घराशिवाय दुसरं काही खाजगी नाही, शेती सगळ्या गणाची आहे. आणि मग ती शेती करायला म्हणून, कसायला म्हणून सोपी जावी, ती वेगळ्या कुटुंबाने ती कसायची. पण वर्षातून एकदा, हल्ली आपण प्रत्येकाची यात्रा असते. यात्रेचा उगम काय? यात्रा सगळ्या सुगीच्या नंतर असतात. पूर्वीच्या ज्या सुग्या होत्या, आता ऊस वीस असल्यामुळे सुगीचा प्रश्न अवघड झाला आहे. तरी सुगी जी आहे ती सुगी कुणाची? तर ते गणातल्या सगळ्यांनी जे उत्पादन केलं त्याची. मग त्यामध्ये काही समजा भात असणार, त्यामध्ये आणखीन काहीतरी आपल्याकडच्या धान्याचं नाव घेऊ आपण, ते उत्तरेकडचं कशाला बोलायला समजण्यासाठी. काही मूग असणार, चवळी असणार, अमुक असणार. पूर्वी आता आपण काय असलं सगळं करत नाही. पावटा असणार, काहीतरी असणार. तर हे सगळ्यांना समान वाटून घ्यायचं. कुणाच्या क्षेत्रावर कोणी किती निर्माण केले ते त्याचं शेतच नाही ना. त्यामुळे कुठे कमी झालं असेल, कुठे जास्त झालं असेल, सगळं एका जागेला करायचं आणि ते सगळ्यांना समान वाटून द्यायचं. हे वाटणारे जे आहेत ते गणपती. गणपतीचा उगम काय शब्दाचा? गणाचा अधिपती तो गणपती. बुद्धांचे वडील हे एका शाक्य नावाच्या गणसंघाचे, शाक्य नावाच्या समतेवर आधारलेल्या समाजाचे गणपती होते. गणाचे, गण त्याला म्हणायचे, त्या गणाचे अधिपती होते. गण म्हणजे हा सगळा समाज जो त्यांचा होता. व इथे शाक्य गणसंघ होता, तिकडे महावीरांचा निश्चवी गणसंघ होता, तिकडे कोलीय गणसंघ होता. गणसंघांना नावं होती. आणि अशा पद्धतीनं हे समाजावर आधारलेला जो समाज होता तिथं गणपती हा निवडून दिला जात होता. ही निवडणूक आता झाली नाही. निवडणूक गणराज्य जे म्हटलेलं आहे, आता आपण काय भारतीय गणराज्य हा शब्द त्या गण व्यवस्थेपासून आलेला आहे. आणि हा जो गणराज्य आहे याचा जो गण आहे त्यातला हे शाक्य गणसंघ होता. आणि या शाक्य गणसंघाचे अधिपती, गणाचे पती, गणाचे अधिपती हे त्यांचे वडील होते. याचे निर्णय सामुदायिकपणे होत होते. मग एवढं सगळं असताना गौतम बुद्धांनी ते सोडलं, आणखी जंगलात निघून गेले. असं एक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शाळेच्या पुस्तकांना सुद्धा असतील, कुठे कुठे इतिहासात असते. आता हल्ली आहे का नाही मला माहित नाही. हल्ली काय काय भानगडी त्या इतिहासात चाललेले आहेत, हे काढा ते घाला, असं मी ऐकतोय. तर ते होतं, ते आहे, तर ते काय किती पुसलं तरी काय जात नसते. तेव्हा त्यांच्या शेजारी एक जो गण होता तो कोलीय गण होता, नदीच्या पलीकडे, रोहिणी नदीच्या पलीकडे. तर हा जो गण होता, हे प्रत्येक गण होते, हे गण
पाणी देऊन शेतीला, नदीकाठी बसलेले असायचे, ते पाणी देऊन शेतीला शेती करायची. मग एकदा काय झालं तर पाण्याची पाळी कोणाची, आता आपल्याकडे सुद्धा पाण्याच्या पाळीला इरिगेशन लिफ्ट असलं तरी पाण्या होतात काय, इकडच्या आउटलेटला का सुटलं मला काय, माझा नंबर होता तिकडे काय गेलं. तर असं जे होतं त्यामध्ये भांडण झालं. नंबर कोणाचा होता, कोलिया गणसंघाचा होता का शाक्य गणसंघाचा होता. मग ते काही भांडण मिटेना, आणि मिटेना म्हणल्यानंतर त्या मध्ये जरा मारामारी झाली. मग दोन्ही गण वेगवेगळे सभा त्यांनी घेतल्या, सगळ्या समाजाला, स्त्री पुरुषांना जमवलं. त्याशिवाय निर्णय होत नव्हता त्यांचा, लोकशाहीनं निर्णय. आणि तो निर्णय घेत असताना युद्ध करायचं ठरलं, युद्ध करायचं ठरलं. आणि सिद्धार्थांनी सांगितलं, सिद्धार्थ हे त्यांचं मूळ नाव, गौतम बुद्ध होण्याच्या आधीचं, की मी काही या युद्धात भाग घेणार नाही. पाणी हे जीवन आहे, जीवन देणारी गोष्ट आहे. जीवन देणाऱ्या गोष्टीसाठी आपण रक्त सांडतोय, जीवनच मारतोय, हे काय मी सहन करू शकत नाही. तेव्हा तत्वतः आपल्या गणाची जी तत्व आहे त्यामध्ये हे बसत नाही, मी काही ह्यात येणार नाही. पण गणाचा नियम असा की जो माणूस, जी व्यक्ती गणाचा समाज लोकशाही पद्धतीने झालेला निर्णय मानला नाही त्याला गणातून काढून टाकायचं. मग झालं काय झालं, सिद्धार्थना गणाच्या बाहेर काढलं आणि ते बाहेर गेले आणि मग दुःखमुक्तीच्या शोधामध्ये बाहेर गेले. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्याचा धम्म मध्ये म्हणतात की जे तुमच्यातले बौद्ध म्हणत नाही, मी बौद्ध म्हणतो. मी कुठल्याही जातीत जन्माला जरी आलो असलो तरी मी ती जात सोडून आता बौद्ध व्हायला सुद्धा 20-25 वर्ष झालेली आहेत. आणि आमची जी जात आहे त्यातनं बौद्ध झालेले बहुतेक मी एकटाच महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे. म्हणजे ते जातीचं नाव मराठाच आहे. तर तुम्हाला मी सांगत होतो की अशी समजूत आहे की सिद्धार्थने एका वृद्ध माणूस पाहिला, मग मी पण असा वृद्ध होणार म्हणजे काय उपयोग, त्यात काय जीवनात अर्थ नाही असं त्यांना वाटायला. मग एकदा मेलेल्या माणसाचं प्रेत जाताना पाहिजे, मग त्यांना वाटलं की मरणारच शेवटी, मग कोणी मरणारच असेल तर आता जगण्यात तरी काय अर्थ आहे, त्याचा शोध घेतला पाहिजे काय. अशी ती कारणं दिलेली आहेत. ही कारणं ही दंतकथांच्या मधनं दिलेली आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलंय ते आमच्यातली बौद्ध मंडळी सुद्धा वाचत नाहीत. आणि सांगणारे जे असतात असे माझ्यासारखे येऊन सांगतात का नाही, बौद्ध अमके तमके म्हणणारे स्वतःला काहीतरी, ते सुद्धा हे असं सांगतात. बरोबर आहे ना, असं सांगतात. त्याचा अर्थ की एक तरुण आहे त्या गणसंघातला, त्याला एक मूल झालेलं आहे, त्याचं वय साधारण 24-25 वर्ष आहे. त्याने तोपर्यंत म्हातारा माणूस बघितलाच नव्हता का, शक्य आहे का? तोपर्यंत त्यांच्या घरातच म्हातारा माणूस असणार, त्यांचं आता तरी असेल की नाही, सिद्धार्थ गौतमाचा आता तरी असेल की नाही होता. तोपर्यंत मेलेला माणूस पाहिला नाही, शक्य नाही. आणि हे असं कुठेही नाही अधिकृत. आणि ह्यामुळं ज्या धम्मानं आम्हाला विचार करायला सांगितलं, शास्त्रीय विचार करायला सांगितलं, कुठलीही गोष्ट तर्कशास्त्राच्या निकषाला टिकल्याशिवाय ती मानू नका म्हणून सांगितलं, त्याच धम्माचं नाव घेऊन आपण जर बाकीच्या बौद्ध नसलेल्या लोकांना सांगायला लागलो की असं असं गौतम बुद्धांची स्टोरी आहे, तर त्याची इतकी वाईट गोष्ट कुठली नाही. तेव्हा इथं असलेल्या बौद्धांनी हे दुरुस्त केलं पाहिजे. नाहीतर तुम्ही बाकीच्यांची सुद्धा समजूत अशी करून ठेवा की हे खरंच आहे. दुसरा मुद्दा आहे की गौतम बुद्धांनी हे बाबासाहेबांनी सगळं त्यांच्या बुद्ध आणि त्याचा धम्म हे वाचा. मला वाटतं आपण सगळ्यांनीच वाचलं पाहिजे. जे बौद्ध होणार नाहीत
किंवा कधीच बौद्ध होणार नाही त्यांनी सुद्धा वाचलं पाहिजे की काय बाबा बौद्ध धर्म नावाचे भानगड काय होते. कारण हा देश इसवी सनाच्या 7व्या शतकापर्यंत अख्खा देश महाराष्ट्रासकट हा 95% ज्यांना ब्राह्मण धर्मच मान्य होता ते सोडले तर बाकी सगळे बौद्ध होते. हा एक प्रत्यक्ष इतिहास आहे, त्या कोण नाकारत नाही. त्यामुळे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की भारताच्या इतिहासामध्ये काय आहे, या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काय, परदेशातले प्रवासी आले त्यांनी काय लिहून ठेवलंय. या महाराष्ट्रामध्ये इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये पर्यंत जाती नावाची गोष्टच नव्हती. जात आपण आता म्हणतो ना, मी मराठा आहे, मी सुतार आहे, मी चांभार आहे, मी माळी आहे, मी असं काही नव्हतं भानगड. 7व्या शतकापर्यंत 7 वाहनांच्या राज्यापर्यंत मृच्छकटिक नावाचं नाटक लिहिलं गेलं, त्याच्यामध्ये असलं काही नाही. थोड्याशा जाती निर्माण होण्याची झलक दिसते, पण जातीचं उतरण वितरण काय भानगड नाही दिसत. आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर सांगतात की बुद्धांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की जात नावाची गोष्ट त्यावेळेला काही नव्हती, पण डोम नावाचे एक स्मशानामध्ये माणूस जाळायला नेल्यानंतर हे त्यांनी काय तिथलं संरक्षण करायचं, काय काम करायचं, असा एक घटक तयार झालेला होता. पण त्याने असा प्रश्न विचारला की त्याला शिवायचं नाही, त्याला हे करायचं नाही, हा काय प्रकार आहे. तेव्हा जी विषमता दिसायला लागली गौतम बुद्धांना, त्याने असं सांगितलं की प्राण्यांच्या मध्ये, पक्ष्यांच्या मध्ये, माशांच्या मध्ये, वनस्पतींच्या मध्ये, झाडांच्या मध्ये जशा जाती असतात तशा जाती मनुष्य प्राण्यांच्या मध्ये असू शकत नाहीत. म्हणजे कसं, पक्ष्यांच्या मध्ये कावळा आहे, चिमणी आहे, मोर आहे, लंडुरी आहे, आणखीन काय 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 घार वीर असं सगळं आहे. असं काय माणसं आहे का? नाही. जसं प्राण्यांच्या मध्ये गाय आहे, बैल आहे, नंतर म्हैस आहे, रेडा आहे, अमुक आहे, तमुक आहे, वाघ आहे, हरिण आहे, गवा आहे, असं काय आहे का माणसात? असं काही नाही. म्हणजे प्रत्येक अशी जी कॅटेगरी आहे जीवांची, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं दिसतं. पण मनुष्यांच्या मध्ये मनुष्य सारखीच आहे, त्याच्यामध्ये जातीमय विशेषता काही नाही. नाहीतर प्रत्येक जातीची माणसं ही वेगळी दिसायला असली पाहिजेत. आता प्रत्येक जातीत मुळातच भारतीयांना ब्रिटिश लोक आणखीन गोरे, युरोपियन लोक काळेच म्हणतात, पण आपल्यात आपण गोरे काळे करतो, म्हणजे काळ्यामध्ये गोरे काळे करतो. म्हणजे मी आता जरा काळ्या रंगाचा आहे, आता इथं कोण होता समजा, इथं नाही, तुमचं माझा रंग बरोबर आहे. आता आम्ही दोघं तसं आहे, ज्यांना म्हणजे गोरे येतात, पण हे काळ्यातले उजळ आहेत असं त्यांच्या दृष्टीनं. भारतीय लोक काळे लोक म्हणत होते आपल्याला, सगळ्या भारतीयांना, आणि त्यांना आपण काय म्हणत होतो, गोरे लोक. पण असं असलं तरी मनुष्य म्हणून जे गुणधर्म आहेत ते गोऱ्या लोकांचे आणि काळ्या लोकांचे वेगळे आहेत का? एकच नाक आहे, मेंदू सारखाच आहे, थोडे बिळे, अमकं तमकं. मनुष्य नावाची जी बाकीची सगळी गोष्टी आहेत ते सगळ्यासारख्या आहेत. आणि बोलणारी, उत्पादन करणारी म्हणजे माणसं. वाघ काय उत्पादन करत नाही, करतो उत्पादन काय, नवीन गोष्ट काय तयार करतो का वाघ? त्या चिमणी एखादे घरट बांधते, हजारो वर्ष तसलंच घरट बांधते. पण माणूस पूर्वी लाकडाच्या घरात राहत होता, आता हे असलं बांधले बघा. म्हणजे माणसाने नवं जग, स्वतःचं जग निर्माण केलं. जे नव्हतं, दिलेल्या निसर्गामध्ये जे नव्हतं ते निर्माण करणारे प्राणी कोण आहेत, तर ते माणसं आहेत. आणि हे त्याचं माणूस कोणाचं लक्षण आहे. नाहीतर तुम्ही असं दिसतं की वाघाने सुद्धा वेगळी घरं बांधली असती, मग कावळ्याने आणखी वेगळं काहीतरी केलं असतं, चिमणीनं स्वतःचं कोट जे आहे ती पुन्हा सुधारणा करून काहीतरी केलं असतं. असं काही नाही, ते पहिले जगत होते तसेच जगतात. आणि म्हणून बुद्धाने सांगितलं की मनुष्य प्राण्यामध्ये हे असू शकत नाही.
देशामध्ये जाती व्यवस्थेची जी उतरंड होती, जी महात्मा फुलेंनी पुन्हा जास्त उलगडून दाखवली, शाहू महाराजांनी उलगडून दाखवली, राजर्षी शाहू महाराजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी उलगडून दाखवली की माणसांच्या मध्ये जाती कशा असू शकतात. ब्राह्मण सगळ्यात श्रेष्ठ, त्याच्या खाली क्षत्रिय, त्याच्या खाली वैश्य, त्याच्या खाली शूद्र, त्याच्या खाली अतिशूद्र, माणसं सगळी सारखे आहेत. काय भानगड आहे? अशी माणसामध्ये कसे फरक असू शकतो. आणि हजारो वर्ष 7व्या शतकापासून आतापर्यंत आणि काही भागामध्ये 1ल्या शतकापासून या तऱ्हेनं हे वरचे, हे खालचे, ते खालचे. आणि म्हणून महात्मा फुलेने जो अभ्यास केला, तो बाबासाहेबांनी नंतर जाती व्यवस्थेचा अंत, शेवट, जाती व्यवस्थेचा खात्मा, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, जाती व्यवस्था मोडण्याचा जो पुस्तक लिहिलं, त्यामध्ये त्याचा उपयोग केला. त्यांनी काय म्हणलं की बुद्ध आणि महात्मा फुले यांच्या आधारावर मी असा सिद्धांत मांडतो, असे ते म्हणतात की काय होते की राबणाऱ्या ज्या जाती आहेत, म्हणजे स्वतः श्रमाचं काम करणाऱ्या जाती कुठून सुरू होतात? शेतकऱ्यांच्या पासून सुरू होतात. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? आता या शेतकऱ्यांच्या मध्ये सुद्धा 3 जाती आहेत, धनगर, मराठा, माळी, आहेत का नाही? या शेतकऱ्यातल्याच आहेत का नाही? आता धनगर, मराठा, माळी म्हणजे ते असं शेतकरी म्हणायला काय हरकत आहे का? तसं नाही, तर ते 2-3 जाती केल्या, म्हणजे त्याच्यात एकजूट कधी होऊ नये. आता शेतकऱ्यांच्या खाली काय, तर जे सुतार, लोहार वगैरे आहेत ते शेतकऱ्यांच्या खाली. का बाबा ते खाली का? सुताराचं जे कसब आहे, कुंभाराचं जे कसब आहे, हे काही शेतकऱ्यात नाही. त्याला कमीतला माणूस कशासाठी म्हणायचं? काही कारण सांगू शकतो का आपण? काय नाही सांगू शकत. आणि नंतर मग ढोर, मांग, मार, चांभार, हे सगळं. अरे ती माणसं सुद्धा कारागीर आहेत, ती माणसं सुद्धा निर्माण करणारी माणसं आहेत, संगीत निर्माण करणारी माणसं आहेत, वस्तू निर्माण करणारी माणसं आहेत. काय ना काय माणसाची निर्मिती करणं हा जो गुणधर्म आहे, नवं जग तयार करण्याचा गुणधर्म आहे, तो सगळ्या त्यांच्यामध्ये आहे. आणि हे केल्यामुळं ह्यातलं ह्याने जे तयार केलेलं आहे ते वर 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 असं जाऊन बाबासाहेब म्हणतात की वरच्या मजल्यावर जाते. आणि त्या वरच्या मजल्यावर काही खाली येत नाही. आणि त्या वरच्या मजल्यावर जे जाते त्याच्या विरुद्ध जर लढायचं म्हणलं तर जे उरलेले मजले आहेत त्यातनं वर खाली जायला काय जिना नाही. सगळ्यांनी बाकीच्या जातीने ठरवलं आहे का? ठरवलेलं होतं. तर त्यांच्यात एकजूट होणार का? कारण कष्ट करून जगणाऱ्या जाती ज्या आहेत, कष्ट करायला मेंदू लागतो का? नाही लागत. पण काहींचं म्हणणं होतं की कष्ट करायला मेंदूच लागत नाही, फक्त पुस्तकं वाचतात आणि पुस्तकातलंच बोलतात, त्यांनाच मेंदू असतो, शेतकऱ्याला मेंदूच नसतो. अरे शेतकऱ्याला जर मेंदू नसतो तर आज त्याला मातीला पाणी किती द्यावं, म्हणजे ज्याला आपण वापसा म्हणतो की चिखल बी होता कामा नये आणि मुळाने तरी पाणी घेतलं पाहिजे, ही स्थिती कशी ओळखावी हे आजच्या शास्त्रज्ञांना, इंजिनियर जे इरिगेशनचे आहेत त्याच्यापेक्षा आपल्या पिढीच्या मागच्या पिढीला जास्त माहित होतं. काय माहित होतं? पाणी पाजायला आलं की एका स्टेजला जायचं, मातीचा मुटका करायचा आणि फेकायला. जर पूर्ण तो मुटका बारीक कणामध्ये विखरून गेला तर झाला, वापसा आला. आणि जर मुटका तसाच राहिला तर पुढे गेलं पाणी जाता दिलं, मग मुळं पाणी घेऊ शकणार नाहीत, अन्न पण घेऊ शकणार नाही. हा शास्त्रीय संदर्भ हा आमच्या बापजाड्याने शिकलेला होता. त्याला अक्कल नाही, त्याला बुद्धी नाही, कारण त्याला शिकायला बंदी होती. प्रतापसिंग महाराज सातारचे छत्रपती सगळ्या देशाचे, त्यांना शिकायला बंदी होती. शाहू महाराजांना शिकायला बंदी सुरुवातीला घातलेली होती. का शिकायला बंदी घातली? हे महात्मा फुलेंनी प्रश्न निर्माण केले. आणि महात्मा फुलेंनी असा प्रश्न निर्माण केला की ब्राह्मण का घाली बळी पायदळी, बळीला ब्राह्मण
पायदळी वामन, वामन का घाली बळी पायदळी. वामन नावाचा जो मनुष्य निर्माण केला गेला, कसा केला आपल्याला माहित नाही, केला असंच कथा आहे. पुढे त्यांच्याशी गुलामगिरी ग्रंथात म्हणतात की वामन का घाली बळी पायदळी प्रश्न ज्योती माळी करी भटा. भट लोकांना महात्मा फुले म्हणतात, मी असा ज्योती माळी प्रश्न विचारतो आहे की वामनानं बळीला पायाखाली का घातलं, त्याचं अर्ध कारण सांग. अजून त्याचं उत्तर त्यांनी काही लिहिणाऱ्यांनी दिलेलं नाही, अजून दिलेलं नाही, कारण उत्तर नाही आहे. आता ही बळीची कथा कोणी लिहिली? आम्ही लिहिली का? बळीच्या वंशजांनी लिहिली का? आम्ही काय म्हणतो? बळी प्रतिपदेला काय म्हणतो? काय म्हणता का नाही तुम्ही? काही सारला हा पिढा पिढा टळो बळी चराचे हो. आता हे जे म्हणतोय हे एका बाजूला आणि दुसऱ्या बळी पायदळी घालायचं दुसऱ्या बाजूला. याचं कारण काय? त्या कथेत असं लिहिलंय का? महात्मा फुलेंनी म्हणाले त्या कथेत असं लिहिलंय का की बळी हा नालायक माणूस होता? कथा कोणी आम्ही लिहिली का? नाही, तुम्हीच लिहिली. त्याच्यामध्ये असं लिहिलंय का की त्यांनी काही स्त्रियांची वाईट वर्तन करणारा होता, अन्याय करणारा होता, दुसऱ्यांची मुंडकी छाटणारा होता, दुसऱ्यांच्या लुबाडून इथं स्वतःकडे ठेवणारा होता, म्हणून त्याला आम्ही मारला, म्हणून आम्हाला पायाखाली घातला? काही नाही. तो सगळ्यात दानशूर होता आणि त्याच्या चांगुलपणाचा धोका इंद्राला निर्माण झाला. तर इंद्र आहे का नाही कोणाला माहित, पण निर्माण झाला. आणि म्हणून वामनाचं रूप घेऊन हे एक ग्रस्त आले आणि त्याने सांगितलं की मला दान दे. आता बळी आता दानशूरच होता, दानशूर होता. मग एक पाऊल ठेवलं, एक 3 पावलं जमीन मुक्त मागितली. ठीक आहे, ठीक आहे, गोष्ट छोटी मागितलीच म्हणला बळी. आता ही आम्ही सांगितलेली कथा नाही, ही त्याने लिहिलेली कथा आहे, आम्ही सांगितलेली कथा नाही, किंवा कुठल्याही बहुजनाने सांगितलेली कथा नाही. तर एक पाऊल वर आकाश संपलं, दुसरं पाऊल पृथ्वी संपली, तिसरं पाऊल कुठे ठेवू? तर माझ्या डोक्यावर ठेवू म्हणजे. त्यांच्या डोक्यावर पाऊल ठेवलं आणि बळीला पाताळात घातलं. आणि बळी प्रतिपदेला आपण म्हणतो की दरवर्षी बळी आम्हाला पुन्हा भेटायला येतात. हा जो सगळा संदर्भ आहे, तर चांगला झाला म्हणून मारला की जो समतेने वागत होता. केरळमध्ये त्याचा उत्सव केला जातो, तामिळनाडूत उत्सव केला जातो, उत्तर प्रदेशात त्याचा उत्सव केला जातो की बळी हा समतेचा राजा होता, बळी हा विषमता मानणारा राजा नव्हता, बळी सगळ्यांना सुखी ठेवणारा राजा होता. तो अशा तऱ्हेने समतेचा पुरस्कर्ता होता आणि अशा पुरस्कर्ता राजाला मारलं. त्याचा प्रश्न महात्मा फुलेंनी निर्माण केला आणि महात्मा फुलेंचा निर्माण केलेल्या प्रश्नाला उत्तर आज तगायत दिलेलं नाही. आणि हा धागा पुढे नेला बाबासाहेब आंबेडकरांनी की जाती व्यवस्थेचा खात्मा जोपर्यंत आम्ही करत नाही, जाती व्यवस्थेची उतरण जोपर्यंत आम्ही संपवत नाही, तोपर्यंत आम्हाला आमची विषमता, स्वतःचं दुःख संपवता येणार नाही. आणि मग आपण बुद्धांच्याकडे जर पाठीमागे गेलो तर त्यांनी काय सांगितलं की कशासाठी बुद्ध विचार मी केला? दुःखमुक्ती, दुःखमुक्तीसाठी. बुद्ध धर्माचा सगळ्यात गाभा काय? तर दुःखमुक्ती झाली पाहिजे. मनुष्य प्राण्यांची दुःखाची मुक्ती झाली पाहिजे. सर्व दुःख आहे, सर्व दुःख म्हणजे सगळं दुःख आहे, सर्व दुःखच आहे, दुःखमय जीवन झालेलं आहे. या दुःखातून मुक्ती झाली पाहिजे. तर मग काय केलं पाहिजे? आणि मग त्याने त्याचा शोध घेतला आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की दुःख जर संपायचं झालं तर पहिली गोष्ट करायला पाहिजे की दुःख आहे हे मान्य केलं पाहिजे. दुःख नावाची गोष्ट आहे आपल्या जीवनात हे मान्य केलं पाहिजे. त्याशिवाय दुःखाचा शोध कसा घेता येईल? कारणाचा शोध घेता येईल. दुसरी काय गोष्ट केली पाहिजे? तर दुसरी गोष्ट अशी केली पाहिजे की दुःख कशामुळे निर्माण झालं, दुःख निर्माण होण्याचं कारण काय, म्हणजे कारण शोधलं पाहिजे. तिसरी गोष्ट काय केली पाहिजे? तर हे कारण आहे तर ते कारण मी
नाहीच कसं करू याचा विचार मी केला पाहिजे. आणि त्याचा विचार केल्यानंतर मी त्याचा जो उपाय सापडलेला आहे तो अंमलात आणला पाहिजे. प्रज्ञा, करुणा, मैत्री हे जे त्यांनी सूत्र सांगितलं, यामध्ये माझा जो बुद्धी आहे ती बुद्धी मी वापरली पाहिजे. माझ्या मनामध्ये करुणा पाहिजे सगळ्यांच्या विषयी, की कुठल्याही प्राण्याच्या विषयी करुणा मनामध्ये पाहिजे. म्हणजे मला आठवते की माझ्या आजोबांना बैलाला चाबूक मारताना नको वाटायचं, पण जरा काहीतरी जरा खोडील असलं तर काय करायचं, त्यांना जरा डिस्टोर्ब व्हायचे ते, यार याला खोडापासून आपण हे केलंय, याला चाबूक मारायचं म्हणजे कसं काय. तर असं जे काहीतरी तुमच्या मनामध्ये पाहिजे की आम्ही हे करुणा आहे, ही करुणा आहे, मी कुणाला दुःख देता कामा नये. मैत्री पाहिजे. आम्ही सगळी माणसं आहोत, सगळे जीव आहेत, पिकं सुद्धा आहेत, या सगळ्यांच्या बाबतीत करुणा आमच्या मनामध्ये पाहिजे. आणि याच्या आधारे जर आपण चालायला लागलो तर दुःखमुक्तीकडे आपण जाऊ शकतो, दुःखाची आणखीन कारणं शोधू शकतो. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की ते एवढ्यावर थांबले नाहीत. डी कोसंबी म्हणून दामोदर धर्मानंद कोसंबी सांगतात, संशोधन करून ते काय सांगतात, ते असं सांगतात की त्यांना मानणारा एक मोठा श्रेष्ठी होता. जाती नव्हत्याच बरं का त्यावेळेस सुद्धा. तर तो श्रेष्ठीला त्यावेळेला शेती करणारे जे आपले शेतकरी आता म्हणतो ते लोक, त्या लोकांना अर्ध काय म्हणून गुलाम अशा पद्धतीनं राबवलं जात होतं. एक गहपती नावाचा एक घटक होता समाजामध्ये, आणि त्याची हजारो एकर जमीन असायची. ते म्हणे तू मला मानत जर असशील तर तुला जर जास्त उत्पादन पाहिजे असेल, तुला जर जास्त आणखी संपत्ती मिळवायची असेल तर यांना तू ज्याच राबवतोयस की त्यांना झोप सुद्धा देत नाहीस. सकाळी यायचं राबायचं की त्याला काही लिमिटच नाही. तर तू काय केलं पाहिजेस, याच्यानं तुझं उत्पादन वाढणार नाही, ते उलट तुला दुःखात जातील आणि पुन्हा दुःख पसरवतील आणि तुम्ही दुःख होणार आहेस. तर तू असं का करत नाहीस, तू वेळ ठरवून दे की काय प्रॉब्लेम आहे काय, की सकाळी 9 सकाळी 10 काहीतरी वेळ ठरवून दे ना, त्यावेळेला तुम्ही या. संध्याकाळची काहीतरी वेळ ठरवून दे. हल्ली आता आपण करतोच की अनेक वर्ष, ती वेळ ठरवून दे संध्याकाळची, आणि सकाळच्या त्या वेळेपर्यंत तुम्हाला काय करायचं ते तुम्ही इकडे करा. काय तुमच्यावर आमचं काय संबंध नाही, तुमच्यावर आमचं काय ताबाच नाही. आणि संध्याकाळची ती वेळ संपली की तुम्ही मुक्त आहात. आणि या मधल्या वेळेस सुद्धा तुम्ही आमचे गुलाम नाही, तुम्ही ठरवून दिलेलं काम करायचं आहे, संपला विषय. हे करून मग तू काय होते ते. आणि त्याने ते वर्षभर केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की त्याचं उत्पन्न हे 10 पटीनं वाढलं. लक्षात नाही तुमच्या 10 पटीने उत्पन्न वाढलं. याचं कारण जास्त फ्रेश लोक राहायला लागले, जास्त ताकद त्यांच्यामध्ये राहायला लागली, जास्त त्यांना तब्येत त्यांची चांगली राहायला लागली, आणि त्यामुळे उत्पादन जास्त, थोड्या वेळेत त्यांनी जास्त उत्पादन केलं. आणि पूर्ण त्यावेळेचं जे काही राजगीरचं राज्य होतं त्याच्यामध्ये उत्पादन वाढत गेलं. कशामुळं, गुलामीतून शेतकऱ्यांची मुक्तता केल्यामुळे. म्हणजेच करुणा आली तिथे, मैत्री आली तिथे, प्रेम आलं तिथे. हे तुम्ही सोडून जर काय करायला लागलात तर मग यातलं दुःख नष्ट करता येणार नाही तुम्हाला. आज असं दिसते, त्याचं जर समांतर करायचं म्हणलं तर आमच्या ऊसाचा प्रॉब्लेम तयार झालाय. ऊस आता इकडे ऊस जास्त आहे म्हणून ऊसाचं उदाहरण घेतो. ऊसाला खर्च जेवढा होतोय, आता पेपरला सुद्धा यायला लागले, आमच्यासारख्या लोकांना जे माहित होतं ते परवा काहीतरी सकाळला आलेलं आहे की महिन्याचं उत्पादन 4000 रुपये आहे. एका कुटुंबाचं, शेतकरी कुटुंबाचं 4000 रुपये. आता हे इरिगेशन फेडरेशनची जी चळवळ झाली मध्ये, की आपल्यावर जे लिफ्ट इरिगेशनचे दर वाढवले होते,
लिफ्ट इरिगेशनचे दर वाढवले, ते मोठे मोर्चे पण कोल्हापूर वगैरे काढले. आणि त्यासाठी मग आम्ही ते जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे वाद घालायला गेलो. त्यावेळेला आम्ही ते सगळा हिशेब घेऊन गेलेलो होतो. म्हटलं हे काय तुम्ही ह्यात जर तुम्ही आम्हाला असं करायला लागला तर देशच खाली जाईल तसा तळाला, मग तुम्ही पिळणार तरी कोणाला आहे? आम्हीच मेल्यावर काय करणार आहे तुम्ही? आज या संपूर्ण देशामध्ये एक अंबानी, अदानी आणि त्याच्यासारखे 25-30 लोक आहेत की त्यांच्याकडे सगळी 70% संपत्ती त्यांच्याकडे आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं सगळं वाढत चाललेलं आहे. आणि शेती करून, कष्ट करून जे लाभणारे आहेत आणि कुठं कुठं काम करणारे आहेत, कामगार म्हणून काम करणारे आहेत, त्यांचं खाली झालेलं आहे. शेतमालाच्या साठी, शेती उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचं दर कमी आले. असं तुम्ही आता शेतकरी आहात, मी शेतकरी, असं काय आहे का? गेल्या काही वर्षात काय झालं? शेतीला लागणाऱ्या खताचं वितरण कमी आलं, उत्पादन हे म्हणून दर कमी आले. आणि कारखान्यातून आपण जी शेतीला लागणारा आणतो त्याचे काय कमी आले, तसं काय झाले का? झालंय का? म्हणजे आमचा उत्पादन खर्च वाढला आणि आम्हाला लागणारं जे आहे त्याच्या किमती वाढल्या, आमच्या मालाच्या किमती खाली आल्या, वाढल्या नाही. आता बुद्धांची गरज आहे. आता बुद्धांचं ऐकलं त्यांनी, अनाथ पिंडकाने बुद्धांचं ऐकलं. हे बुद्धांचं कोण ऐकतील की नाही सांगता येत नाही. हे कुणाचं राज्य आहे, कुणाचं सरकार आहे त्याच्यावर काय अवलंबून नाही बरं का. हा समाजाचा रचना झालेली आहे, त्याच्याशी संबंध आहे. कुणाचं का राज्य असू दे, कुणाचं का काय म्हणते सरकार असू दे, काय संबंध नाही त्याचा, कुठला पक्ष असू दे काय. हे सगळं आपलं इकडे तिकडे बदलत आहे, पद्धतीच आहे. आणि म्हणून तो प्रश्न आहे की तुम्हाला शेती करून असेल, दुसरं काय असेल, राबून जगणार, नवीन उत्पादन करणारी जी माणसं आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काय करताय? त्यांचं जीवन सुखी होण्यासाठी काय, त्यांचं उत्पादन वाढण्यासाठी काय करताय? आणि त्यांना लागणारा जो माल आहे तो माल त्यांना घ्यावाच लागू नये अशा तऱ्हेने त्यांच्या हातात काय तुम्ही देताय. तो विषय मोठा आहे, मी काही त्याच्यावर बोलत नाही. परंतु त्यामध्ये आपल्याला आज काही होताना दिसत नाही की जे बुद्धांनी किती वर्षापूर्वी, 6000 वर्षापूर्वी सांगितलं. इतक्या वर्षापूर्वी एक प्रत्यक्ष गोष्ट करून दाखवली आणि आता मात्र आपल्या जीवनामध्ये चालले ते उलट चाललेलं आहे. अशा वेळेला आपण तिथं झालं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपली सगळ्यांची समजूत आहे ती खरी पण आहे की आताचे जे आपलं संविधान, आता हल्ली संविधान म्हणतात, पूर्वी आपण घटना म्हणत होतो, बरोबर आहे ना. भारताची घटना, मराठीत आपण घटना म्हणत होतो. हल्ली सगळे संविधान माझ्या बी तोंडात आता संविधान बसलं. तर संविधान, भारताचं संविधान लिहिलं, बरोबर आहे. संविधान समितीचे प्रमुख होते, अमुक होते, सगळं खरंच आहे. पण संविधान आपल्याला स्वतःला अर्पण केलं आपण किती तारखेला केलं? हा, तारीख किती? 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949. मोबाईलवर जायचं, काय इंग्लिश ज्यांना येत असेल त्यांनी बाबासाहेबांचं भाषण तिथं डिक्टो आहे, गुगलला जायचं आणि सर्च करायचं. मराठीत सुद्धा त्याचं भाषांतर पाहिजे तर तुम्हाला तिथनं घेऊ शकता तुम्ही. हल्ली टेक्नॉलॉजी आहे. काय बाबासाहेब म्हणतात? बाबासाहेब म्हणतात की आज आपण आपल्या स्वतःला आपली ही घटना अर्पण करीत आहोत. ही करत असताना आपण स्वतःला काय दिलं, कोणत्या प्रकारचं काही देणगी घेतली आपण, तर एक व्यक्ती एक मत ही समता आपल्याला आपण अर्पण केलेली आहे. स्त्री असू दे, पुरुष असू दे, श्रीमंत असू दे, गरीब असू दे, अमक्या जातीचा असू दे, तमक्या जातीचा असू दे, त्यात उच्च नीच नाही. प्रत्येक व्यक्तीला एकच मत.
आणि ही समता आपण स्वतःला दिली. आंदोलनाचं स्वातंत्र्य दिलं, लिखाणाचं स्वातंत्र्य दिलं, भाषणाचं स्वातंत्र्य दिलं, मोर्चे काढण्याचं स्वातंत्र्य दिलं, नाटकं लिहिण्याचं स्वातंत्र्य दिलं, लेख लिहिण्याचं स्वातंत्र्य दिलं, गाणी लिहिण्याचं आणि म्हणण्याचं स्वातंत्र्य दिलं. हे आम्ही आमच्या संविधानानं स्वतःला आपण दिलेलं आहे. पण जोपर्यंत या देशाच्या घटनेमध्ये अशी तरतूद होत नाही की आर्थिक आणि सामाजिक समता आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत या देशामध्ये संपूर्ण जी 90% जनता आहे तिला समाधानाचं जीवन जगता येणार नाही, तिची गुलामी संपणार नाही. उलट त्यामुळं या देशामध्ये आंदोलनं सुरू होतील आणि ती आंदोलनं दडपण्यासाठी या देशामध्ये हुकुमशाही जन्माला येईल. मला वाटते आताचा काळ जो आहे त्यामध्ये आपण ज्या काळातून जातो आहे तो काळ असा आहे की शेतकऱ्यांनी आंदोलन केलं की गोळीबार आहे. म्हणजे दिल्लीचं आंदोलन असू दे नाहीतर ते आणखीन कुठलं आंदोलन असू दे, शेतकऱ्यांचा विषय आला तर आत्महत्या आहे, लाखोनी आत्महत्या आहेत. आणि आत्महत्या शेतकऱ्यांनी निराशेने केल्या, कर्जबाजारी होतात शेतकरी म्हणून केल्या, म्हणून शेतकऱ्यांना दोष दिला. लाखांनी महाराष्ट्रामध्ये लाखांनी झालेले आहेत, आता परवा पण झाले होते, या वर्षी झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आर्थिक आणि सामाजिक समता एका बाजूला कोट्यावधी आपल्याला डोकं फिरेल इतकं ते मोजता पण येणार नाही इतकं भांडवलाचे आकडे आपल्या समोर येतात. आणि ह्या आमणापूर सारख्या गावामध्ये, कासेगाव सारख्या गावामध्ये, बलोडी सारख्या गावामध्ये, कुंडल सारख्या गावामध्ये आमचा शेतकरी वगैरे आहे, ते मजुरांचं तर चर्चाच करायला नको, त्या शेतकऱ्यांच्या पर्यंत सुद्धा काही नाही, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय सांगितलं हे संविधानाच्या बाबतीमध्ये भाषण करताना, तुम्ही सांगत नाही ते सांगायला सुरुवात करा. बाबासाहेबांनी जे सांगितलं ते सांगायला सुरुवात करा. संविधानात तुम्ही मोहीम काढताय ना, पण हे का सांगत नाही अशी माझी तक्रार आहे व्यक्तिशः. सांगायला सुरुवात करा ना. असं बाबासाहेब म्हणले होते, दुसरं कोण नाही. घटनेचे शिल्पकार असं म्हणले होते. आणि त्याच्या पुढचं जाऊन मी सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्तानं हे बोललंच पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर असं आणखीन म्हणाले की मी काही घटनेला प्रस्ताव दिला तर त्याचं काय झालं हे तुम्हाला कुणालाच माहित नसेल. तुम्हाला माहिती आहे? तुम्ही वाचणाऱ्या म्हणून विचारतो, तुम्हाला माहिती आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीनं प्रपोजल फॉर कॉन्स्टिट्यूशन ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया, भारताच्या संयुक्त राज्य व्यवस्थेसाठी घटनेचा प्रस्ताव असा दिलेला होता. त्यामध्ये काय सांगितलं होतं की पाणी, जमीन वगैरे सगळं जे आहे हे ग्रामीण भागातल्या जनतेच्या कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे. तिथं कुणाचा दुसऱ्याचा कंट्रोल असता कामा नये. आणि तिथं वेगवेगळ्या स्वरूपात काही भेदभाव असता कामा नये. त्याने असं सांगितलं की मोठ्या मोठ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत यामध्ये खाजगी मालमत्ता असता कामा नये. स्टील इंडस्ट्री आहे, खाजगी मालमत्ता असता कामा नये. नायलॉन इंडस्ट्री आहे, मोठ्या तऱ्हेने पाईपा करण्याची इंडस्ट्री आहे, त्यात असता कामा नये. प्लास्टिक इंडस्ट्री असता कामा नये. जेवढ्या कळीचे उद्योग आहेत त्याच्यामध्ये खाजगी मालमत्ता असता कामा नये. ती शासकीय क्षेत्रामध्ये झालं पाहिजे, कारण ते जनतेच्या विकासासाठी जो उद्योग आहे. आणि शिक्षणाच्या बाबतीत पण सांगितलेलं होतं की शिक्षण हे मोफत पूर्णपणे असलं पाहिजे, की ज्या योगे सगळे माणसं शिकायला पाहिजे. सगळ्या गरीब वगैरे वगैरे काय असतील ती सगळी माणसं शिकू शिकायला पाहिजे. एक वेगळ्या प्रकारची घटना त्यांनी लिहिली होती. ही घटना समितीनं स्वीकारली नाही, हे लक्षात ठेवा. ही घटना स्वीकारली नाही आणि म्हणून अंबानी निर्माण होतात, म्हणून अदानी निर्माण होतात, म्हणून गरवारे निर्माण होतात, किर्लोस्कर निर्माण होतात एवढं नव्हे तर निर्माण होऊन वर आपल्या गावातल्या एखाद्या वर्कशॉप वाल्याला वाटतं की माझ्याविषयी बोलतात काय,
त्याला काय होते का वर्षाला काय मोठा इंडस्ट्री सगळं होतो. छोट्या उद्योगांचं काय नाही, पण कोट्यामध्ये सगळं हातामध्ये कोणाचे असेल तर त्यांच्यामध्ये. आणि मग ते आमच्या दुःखापर्यंत येतं. बाबासाहेबांनी ते घालवण्याचे उपाय सुचवले होते, त्यातला एकही उपाय अंमलात आणलेला नाही, त्या घटनेत घेतला नाही. आज त्यांच्या स्वप्नातली घटना ही आपल्याला आणण्यासाठी झटलं पाहिजे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि यामध्ये पाण्याचा प्रश्न त्याविषयी महात्मा फुले पण बोललेले होते. काय सांगितलं पाण्याच्या प्रश्नावर? ब्रिटिशांना सांगितलं की हे जे इंग्रज सरकार आहे, या सरकारने धरणं बांधली, नीरेचं धरण वगैरे त्यांच्या काळात बांधलं. ही धरणं बांधली, या धरणातून इंग्लंडातल्या बँकेला महामूर व्याज मिळावे म्हणून बांधली, आमच्यासाठी नाही बांधली. त्यांच्याकडनं कर्ज घ्यायचं आणि ते हित वसुली करून शेतकऱ्यांची त्यांना देऊन ते फेडायचे. धंदा कोणाचा झाला? त्या बँकांचा झाला. आणि पिढे कोण? आमचे इथे पाणी घेणारे शेतकरी. एवढं सगळं करून त्या धरणात किती पाणी, किती गॅलन पाणी साठतं, म्हणजे आताच्या दृष्टीनं किती टीएमसी साठतं म्हणा, किती घनमीटर साठतं, त्यावेळेचं गॅलन माप होतं, किती गॅलन पाणी साठतं ते त्या इंजिनियरास माहीत नसते. त्यामुळं शेतकऱ्यांना किती फर्मे द्यावेत, किती परवानग्या द्याव्यात, किती एकर भिजवायला, हे त्याला सांगता येत नाही. आणि मग शेतकरी पाण्याविना तडफडून त्याचं पीक मरतं असं त्यांनी लिहिलेलं आहे. पण एवढं लिहून ते थांबले नाही. त्यांनी म्हटलेलं आहे की या ब्रिटिश सरकारनं प्रत्येकाच्या शेतात अशी एक तोटी काढून द्यावी. तोटी म्हणजे काय? पीडीएन म्हणतात ना. आता आलं का शब्द तुमच्यापर्यंत? पीडीएन करायचं चाललंय तिथे. आठवड्यात पीडीएन केलं, पीडीएन केलं. पीडीएन म्हणजे आपण लिफ्ट इरिगेशनला बंद पाईप करतो तीच, पण आता ती जरा मार्केटमध्ये आले. ती बंद पाईप गरवारीने नाही शोधली, आपल्याला वाटते गरवारीने शोधली, आपल्याला वाटते अलीकडे शोधली. बंद पाईप न म्हणजे कुठेही वाया न जाता शेताच्या पांडापर्यंत बंद पाईप नेली पाहिजे, म्हणजे सगळं साठलेलं पाणी जास्तीत जास्त लोकांना देता येईल. हे बंद पाईपची पहिली कल्पना आजपासून 150 वर्षापूर्वी शेतकऱ्याच्या असूरमध्ये महात्मा फुलेंनी मांडली. आजही ती तुमच्यापर्यंत आली. आणि यांच्या खांद्यावर उभं राहून बाबासाहेब आंबेडकरांनी भाकरा नांदगाव धरणाच्या बाबतीमध्ये धोरण ठरवलं. त्यामध्ये महात्मा फुलेंचं धोरण राबवण्याचा प्रयत्नाला सुरुवात केली. पण त्यानंतर मग पुढचा इतिहास वेगळा घडला, जे काही त्या याच्यामध्ये राहिलेलं आहे, स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये आज पाणी महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे, म्हणजे 591 टीएमसी पाणी आहे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या कृष्णा खोऱ्यात एकट्या. आणि असं असताना आपल्याला पाणी मिळत नाही. गेल्या वेळेला धरण भरलं नाही आणि पाण्याचं टंचाई झाली तर नाही आपल्या लिफ्टांना सुद्धा. आम्ही जर त्यामध्ये काहीतरी शोधून काढलं नसतं आणि ते आपल्या सगळ्या फेडरेशन लिफ्टचे जे आहेत त्यांनी जर आंदोलन केलं नसतं तर शोधलेलं पाणी आहे ते तिथपर्यंत पोहोचत नसतं. पाणी होतं, पाणी लपविलेलं होतं आणि कुठेतरी वाया चाललेलं होतं आणि कुठेतरी चोरायच चाललेलं होतं. म्हणून आपल्या इथे कृष्णाला पाणी नाही, लिफ्ट आपल्या बंद पडल्यानंतर चालायचे कशांशी ऊस वाळायला लागले, आमकं तमकं निर्माण झालं. ते शोधून काढल्यानंतर, त्याचे उपाय काढल्यानंतर मग पाणी आलं. कुठनं आलं का नाही पाणी? गेल्याची काय गोष्ट. हे पाणी लपलेलं पाणी बाहेर काढलं गेलं म्हणून आज आम्ही असं म्हणालो की आटपाडी तालुका कवठेमंकाळ वगैरे ज्यांना पाणी दुष्काळी भागाला जायचं झालेलं आहे, तिथं प्रत्येक शेतकऱ्याला का नाही पाणी द्यायचं? त्यावेळेला म्हणले 20-30 वर्षापूर्वी की फुल्यांचं धोरण वगैरे आम्हाला काय माहित नाही, हे काय पाणी तेवढं आपल्याला नाही. तर तो विषय वेगळा आहे म्हणून मी त्यात जात नाही. पण महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणाचं जर बोलायचं झालं तर आम्ही त्यांना दाखवून दिलं की हे पाणी प्रत्येक कुटुंबाच्या शेताला पुरतंय. 5 एकर डाळिंबाची बाग ही
5 माणसाची पाठीमागे होऊच शकते, किंवा 5 एकर असेल तर 3.5 एकराचा ऊस होऊ शकतो. या पद्धतीनं हे दाखवून दिल्यानंतर मान्य झालं. आणि आज आटपाडी सारख्या तालुक्यामध्ये शेताच्या बांधापर्यंत पाईपनं पाणी देण्याचा पूर्ण बंदोबस्त पाहिजे, पण पाणीच नाही असं आता चालू आहे, या घडीला चालू आहे. आणि माणसं त्याच्यावर पाणी संस्था करून आज तुमच्या व्हॉट्सअपवर तक्रारी येतात, व्हॉट्सअपवरनं सोडवल्या जातात आणि शेतकऱ्यांचं काम ते सुरळीतपणे चालू आहे. पुढे तक्रार करायला अर्ज करावा लागत नाही, काय करावं लागत नाही, एक नवीन पद्धत होती. मग आता आपल्याकडे सुद्धा चालू आहे. आपण ज्या लिफ्ट केलेल्या आहेत, कुठे अमनापूरची असेल, कासेगावची असेल, कुंडलची असेल, कोयनेच्या पाण्यावरचे आहे ना, पण आपल्याला पाणी कोणाचं आहे? वारणेचं आहे. आपल्याला मिळणारं पाणी कोणाचं आहे? नाव वारणेचं आहे. तात्पुरतं कोयनेत दिलंय. तुमची लिफ्ट आहे, परवाना कुठला आहे? कोयनेच्या पाण्याचा तात्पुरताच आहे ना. त्याच्यावर काय लिहिलंय? 3 वर्षांनी रिन्यू करायचं, कारण ते परमनंट नाही. आता आपण काय करतोय हे आपल्याला, आता या काठाच्या लोकांनी काय म्हणलं पाहिजे की आमचं जे पाणी आहे ते पाणी आमचं वारणेतूनच येणार होतं. तिथे कमी पडलं तर कोयनेतनं घ्यायचा प्रश्न होता. पण जोपर्यंत वारणेतनं कमी पडत नाही आणि कमी नाहीच आहे, तोपर्यंत आम्हाला आमच्या आता ज्या लिफ्टच्या योजना आहेत या तुम्हाला आम्ही वापरायला देतो. त्याच्यावर पुढे ठिबकचा तोपर्यंत बसवा आणि पाणी खात्रीनं आम्हाला द्या. म्हणजे आमच्यापर्यंत नदीतनं पाणी नाही तर आमच्यापर्यंत वारणेचं पाणी हे कशातून आलं पाहिजे? बंद पाईप मधनं आमच्या जॅकवेला नव्हे, आमच्या रायझिंग मेनला वर जिथं आम्ही टाकी केलेली असेल ना मुख्य, तिथनं पुन्हा आपण फिरवतो तर तिथं त्या टाकीमध्ये तिथं पडलं पाहिजे. पाणी स्वस्त होईल का महाग होईल? पाणी स्वस्त होईल का महाग होईल? तुमची पाणीपट्टी आता आहे किती एकराला? 8,000. ठीक आहे, 2-2.5 हजाराचं होईल, त्याचे 3,000 पर्यंत जाते. आता आपण आपल्याला हे माहित नसल्यामुळे आपण आपलं म्हणतोय आपल्याला परवडणार. तेव्हा हे आपल्या ताब्यात बी राहील आणि पाणी आपल्या हिस्स्याचं जे आहे ते पाणी आपल्याला मिळेल आणि उपकार म्हणून आपल्याला तात्पुरतं पाणी वगैरे त्यातनं मुक्त होता येईल. आता हे तुम्हाला फक्त जोडून दाखवलं मी तुमच्या अनुभवाशी. पण हे धोरण आहे ते फुल्यांचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं धोरण. आणि या बाबतीत जे सांगितलं की पाण्यासाठी माणसं मारू नका, पाण्यासाठी पाणी हे जीवन आहे. त्यामुळं पाणी हे शांततेनं समृद्धी आणण्यासाठी वापरा, आणखीन त्यातनं गुलामी संपवा, त्यासाठी पाणी वापरा, हे बुद्धाने सांगितलं. या तिघांची सांगड जर आपण घातली तर आपण एक वेगळा महाराष्ट्र, वेगळा देश निर्माण करू शकतो. आणि मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आपण जोपर्यंत ही जाती व्यवस्थेची उतरंड तोडत नाही, महात्मा फुले समजून घेत नाही, बुद्ध समजून घेत नाही, बाबासाहेब आंबेडकर समजून घेत नाही, किंवा जे शेती तज्ञ होऊन गेले त्यांच्यानंतर त्यांचा वारसा घेऊन यांना तुम्ही समजून घेत नाही, पंजाबराव देशमुख होते हे समजून घेत नाही, तोपर्यंत शेतकरी यातनं मुक्त होऊ शकत नाही. आणि या तऱ्हेने जेवढं व्यापक स्वरूपात याच्यामध्ये बरेच गोष्टी अशा आहेत की ज्याला खोलात जाऊनच बोलायला पाहिजे अशा गोष्टी. पण यामध्ये एक आहे की आज आपलं शेवट करत असताना आज आपलं स्वातंत्र्य धोक्यामध्ये आहे, आज आपलं जीवन धोक्यामध्ये आहे. हे आपण जगणार का मरणार, आपण कधी बॉम्ब पडून आपल्या गावाचं काही उद्ध्वस्त होणार का नाही होणार,
हे आपल्या हातात राहिलेलं नाही, आपण काय बोलू शकत नाही. अशा अवस्थेमध्ये आपण आहे. कशासाठी युद्ध सुरू झालं, कशासाठी संपलं, हे बी आपल्याला कळायचं बंद झालेलं आहे. ते आपला मालक कोण हे बी समजायचं बंद झालं. जो देश हा एकेकाळामध्ये सगळ्या जगाला पोसत होता आणि म्हणून सगळी माणसं इकडे हल्ला करून येत होती पकडभर खिंड ओलांडून, त्या देशातले आम्ही शेतकरी, त्या देशातली आम्ही कष्ट करणारी माणसं, आज असं आहे की युद्ध सुरू कोणी केलं कळलं आणि बंद कोणी केलं कळलं. आणि मग ही माणसं मेली कशासाठी ते कळलं. आपण लांब आहे म्हणून बरं आहे, पण राजस्थान पर्यंतच्या लोकांचं काय झालं. कोण मी कुठेही बॉम्ब पडले, काय पण झालं, माणसं मेली, जखमी झाली, आणि मग युद्ध सुरू केलं नाही म्हणत युद्ध सुरू झालं. आणि युद्ध सुरू झालं म्हणेपर्यंत युद्ध बंद झालं. पण युद्ध बंद झालेलं भारतातलं पाकिस्तानातलं कोण सांगेना, तिसरा टोण्या सांगतो युद्ध बंद झालं. आता जे बाबासाहेबांनी, बुद्धांनी आणि फुल्यानी सांगितलं त्याच्याशी काय मेळ खाते का हे सगळं, काय मेळ खात नाही. आणि त्यामुळे आपल्याला भयंकर सजग राहायला पाहिजे. आणि सजग राहून आपल्याला आपलं स्वातंत्र्य टिकवून आपली समृद्धी आणण्याचा विचार केला पाहिजे. आपण आता समृद्ध वगैरे काही नाही आहोत. आपण जरा म्हणजे आपल्याला बाहेर येणारी माणसं काय म्हणतात, कृष्णाकडे सगळे हिरोगार आहे बरं का. आपल्याला आपल्या घरात माहिती आहे काय आपलं आहे ते. तर ते खरोखरच समृद्ध व्हायचं असेल तर आपल्याला ह्या विचारांच्या मध्ये आपल्या ह्या गोष्टींना सुद्धा उपाय सांगितलेले आहेत हे आपल्याला माहित नाही. कारण हे एका लेक्चर मध्ये काय होणार नाही ना. ते आपल्याला कुठं माहिती आहे की आपल्या शेतीसाठी फुल्यानी कुठं कुठं काय काय सांगून ठेवले, बाबासाहेबांनी काय सांगितलंय, बुद्धाने काय सांगितलंय, यातलं काय आपल्याला फारसं काय माहित नाही. आणि आपण कुठं ते दुसरेच कोणतरी कंपन्यांचे एजंट जे पुस्तकं लिहितात, तुम्ही जो माल घेता की शेतीसाठी, त्याचे एजंट जे पुस्तकं लिहितात त्याच्यावरूनच आपण शेती करतोय आता सध्या. त्यामुळे ह्याच्या बाबतीत आपल्याला काहीतरी नावमार्ग शोधायला पाहिजे. आणि सगळ्यात गोष्ट महत्वाची की आपण ज्या पाण्याच्या आधारावर कृष्णा काठवाले, वारणा काठवाले, कोल्हापूरची पंचगंगा काठवाले पुढे आलो, ते आपल्या कर्तबगारी जुन्या लोकांची, आपल्या हे काही कोणी आपल्याला शिकवलं नाही. आमनापूरला कोणीतरी धोरण ते दिलं नव्हतं. आमनापूरला असेल, कुंडला असेल, कासेगावला असेल, कराडला असेल, कार्याला असेल, कोल्हापूरला असेल, उरलीहून आलेल्या कार्यकर्त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. त्याचबरोबर आपले पत्रकार संदीप नाझरे यांचंही स्वागत आहे. यानंतर कार्यक्रमाच्या गौतम बुद्धाच्यापासून जी समतेची चळवळ सुरू झालेली होती, त्याच्यामध्ये त्या चळवळीमध्ये मग कवी जोडत गेले, छत्रपती शाहू महाराज जोडत गेले, महात्मा फुले जोडत गेले, बिर्या जोडत गेले. तर या सगळ्यांचे संदर्भ सांगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या घटनेच्या संरक्षणासाठी किंवा तीच घटना राबवण्यासाठी आपल्या प्रत्येकाला दिलेल्या मताचा अधिकार आपण